कुठच्या इमारतीमध्ये राहायचे मला कल्पना नाही, परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणत होते, होमिओपॅथीचं औषध देणारे, ते इथे या ब्रिगेड चाळीमध्ये राहायचे. त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याचदा असायचं, एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर. त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा. आज गेले अनेक महिने माझ्याकडे ब्रीड चाळीचे लोक येत आहेत, पोलीस कॉलनीचे लोक येतात, आमचे पोलीस बांधव पोलीस भगिनी येत आहेत, कोळीवाड्याची माझे बांधव भगिनी येत आहेत. आज काही जाहीर सभा नाहीये, त्याच्यामुळे काही लंब चौडं भाषण नाहीये. मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की यार तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे, तुम्ही या मुंबईचे मालक न, तुम्ही कसे रडताय रे? बाहेरच्या राज्यांमधलं लोक इकडे येतात, इकडे झोपडपट्ट्या वसवतात आणि फुकटामध्ये घरं घेऊन जातात. आणि याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही. एरवी 5 वर्ष भांडणार आणि ऐन मौक्याच्या वेळेला घरंगळत जाणार. आणि समोरच्या नाही माहिती आहे देवीची पद्धत, हे जाऊन जातील कुठे. त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प रखडत राहणार. आणि जे बाहेरून येतात ते ज्यावेळेला त्यांची टकेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते, त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात, हातामध्ये येतात त्यांच्या. मला आजही आठवते त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, त्याला बरीच वर्ष झाली, मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय साधारणपणे एक 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट, 20-21 वर्ष